नमस्कार, मी आर्या. आपल्या नाशिकमध्ये स्वागत. तुम्ही बघताय आपला देश आपलं राज्य. देशभरातील सविस्तर बातम्या आपण बघणारच आहोत, पण प्रथम एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. खेड दरड दुर्घटनेतील बाप लेकाचे मृतदेह सापडले. कसारा घाटातील दरड हटवून वाहतूक सुरळीत. वारणा नदीजवळ पूरसदृश परिस्थिती, संपर्क तुटला. त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत. आषाढी वारीसाठी पुण्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त. आता वळूयात सविस्तर बातमीपत्राकडे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथे दरड दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या बाप लेकाचा अखेर शोध लागलाय. NDRFच्या पथकाने दिवसभराच्या बचाव कार्यानंतर दोघांचेही मृतदेह दरडीखालून बाहेर काढले. खेड तालुक्यातील दहिवली गावातील शेलारवाडीत मुसळधार पावसामुळे झालेल्या दरड दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या शांताराम बाळा शेलार वय 85 आणि त्यांचा मुलगा सतीश शांताराम शेलार वय 35 यांचे मृतदेह अखेर NDRFच्या पथकाने शोधून काढले. दिवसभर चाललेल्या शोध आणि बचाव मोहिमेनंतर दोघांचेही मृतदेह दरडीखालून बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाकडून बचाव कार्य पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. न्यूज डेस्क, आपले नाशिक. जुन्या कसारा घाटात कोसळलेली दरड हटवण्यात प्रशासनाला यश आले. JCBच्या साहाय्याने दरड हटवून मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली. मुंबई नाशिक महामार्गावरील जुन्या कसारा घाटातील हिवाळा ब्रिजजवळ दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ JCBच्या साहाय्याने माती व दगड हटवले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. दरम्यान सततच्या पावसामुळे प्रशासनाने वाहन चालकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. न्यूज डेस्क, आपले नाशिक. सांगली जिल्ह्यातील वारणा नदीजवळ पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ऐतवाडे खुर्द येथील साको पूल पाण्याखाली गेल्याने सांगली कोल्हापूर थेट संपर्क तुटला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीचे पाणी पात्राबाहेर आल्याने नदीकाठच्या शेतीमध्ये पाणी शिरले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वारणा नदीवरील ऐतवाडे खुर्द येथील साको पूल पाण्याखाली गेल्याने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील थेट संपर्क तुटलाय. वाहतूक बंद करण्यात आली असून नागरिकांना चिकुर्डे मार्गे पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतोय. पुरामुळे नदीवरील बंधारेही पाण्याखाली गेले असून ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पुलावरून पाणी वाहत असताना जीव धोक्यात घालून प्रवास करू नये असे आवाहन पोलिसांनी केले. मात्र काही नागरिक अद्यापही धोकादायक प्रवास करत असल्याचे दिसून येत आहे. पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. त्र्यंबकेश्वरमध्ये सलग 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधारेने जनजीवन विस्कळीत झाले. मंगळवारी पहाटेपासून रस्त्यांवर पाण्याचे पाठ वाहत होते. त्यातच कुंभमेळ्याच्या कामांमुळे शहरात सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पसरले. त्र्यंबकेश्वरमध्ये सलग 2 दिवस कोसळणाऱ्या पावसाचा जोर सायंकाळी कमी झाला. मात्र पहाटे 3:30 वाजता सुरू झालेल्या मुसळधार पाऊस सलग पाऊण तास सुरू होता. त्यामुळे रस्त्यांवर पाण्याचे पाठ वाहत होते. भगवती चौक, लोहार गल्ली, मेन रोड, लक्ष्मीनारायण चौक आणि गंगाकाठ परिसरात पाणीच पाणी साचले होते. कुंभमेळ्याच्या कामांसाठी खोदलेले रस्ते आणि पावसात डोंगरावरून वाहून आलेल्या मातीमुळे शहरात मोठं चिखल निर्माण झालंय. सध्या पाऊस थांबून पाणी ओसरलं असलं तरी चिखलामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. दुसरीकडे अहिल्या, पुष्करणी आणि गंगासागरकडून येणारे पावसाचे पाणी गोदावरी संगम घाटात वाहिल्याचं पाहायला मिळालं. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. देहू नगरीत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. या सोहळ्यास महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उपस्थित राहून संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. देहू येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला हजारो वारकऱ्यांच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगांच्या गजरात भक्तिमय वातावरण लाभले. या सोहळ्याला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रमुख उपस्थिती लावली.
त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेत नम्र अभिवादन केलं। यावेळी उपस्थित वारकरी, मान्यवर आणि मंदिर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधत आषाढी वारीच्या सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या। सुनेत्रा पवार यांनी संत तुकाराम महाराजांचे विचार समाजाला एकतेचा, समतेचा आणि मानवतेचा संदेश देणारे असल्याचं सांगितलं। वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचं आणि सामाजिक ऐक्याचं प्रतीक असल्याचंही त्यांनी नमूद केलं। पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सोयीसुविधा, आरोग्य, स्वच्छता, वाहतूक आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने केलेल्या तयारीची माहितीही त्यांनी यावेळी घेतली। भक्ती, परंपरा आणि उत्साहाने नटलेल्या या पालखी प्रस्थान सोहळ्याने देहूनगरी पुन्हा एकदा विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून गेली। न्यूज डेस्क, आपलं नाशिक। आषाढी वारीनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी पुणे शहर सज्ज झाले। भाविकांच्या सुरक्षेसाठी 8,000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरात चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे। 8,000हून अधिक पोलीस तैनात असून पालखी मार्गांवर AI आधारित कॅमेरे बसवण्यात आले आहेत। भाविकांच्या सोयीसाठी 5 पोलीस मदत केंद्रे आणि पालखीचे लाईव्ह लोकेशनही उपलब्ध करून देण्यात येणार आहे। पुणे शहर पोलीस दलांकडून पालखी बंदोबस्त योग्यरित्याने नियोजनबद्ध पद्धतीने डिप्लॉय करण्यात आलेली आहे। अंदाजे आमचे 7,000 पोलीस अधिकारी, कर्मचारी, SRP कंपनीज, BDDS टीम्स, QRT टीम्स, होमगार्ड्स इत्यादी डिप्लॉय करण्यात आलेली आहे। वाहतुकीची योग्य नियोजन करण्यात आलेली आहे। त्यामध्ये वारकरी असतील, वारकऱ्यांचे दिंडीचे गाडी असतील किंवा जे आम दर्शनार्थी आहे त्यांचे योग्य सुरक्षा आणि योग्य कम्युटिंग साठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे। पाऊसची स्थिती असल्यामुळे जी काही काळजी घेणे आवश्यक आहे त्याचे पण विचार करून नियोजन करण्यात आलेली आहे। डिझास्टर मॅनेजमेंट टीम्स, NDRF, SDRF आणि आमचे क्विक रिस्पॉन्स मॉड्यूल्स या दृष्टिकोनातून इफेक्टिव्हली हाय अलर्ट वर ठेवण्यात आलेली आहे। न्यूज डेस्क, आपलं नाशिक। बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील, मात्र आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा आपलं नाशिक। तुंबलेल्या गटारी तरी प्रशासनाची शिरजोरी, दुर्गंधीत जगणाऱ्या तुमच्या नरक यातनांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज। आपलं नाशिक, आपला आवाज। खड्डेमय रस्ते आणि सुस्त प्रशासन, तुमच्या दबलेल्या संतापाचा आता आम्ही होतोय बुलंद आवाज। आपलं नाशिक, आपला आवाज। पाण्यासाठी वणवण पण निर्ढावलेलं प्रशासन, तुमच्या या रोजच्या संतापाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज। आपलं नाशिक, आपला आवाज। नळाला नाही पाणी पण प्रशासनाची रडगाणी, तुमच्या या तहानलेल्या प्रश्नांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज। आपलं नाशिक, आपला आवाज। तुटलेली खेळणी, उद्याने भकास, चिमुकल्यांच्या आनंदासाठी प्रशासन उदास, बालमनाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज। आपलं नाशिक, आपला आवाज। तुंबलेल्या गटारी तरी प्रशासनाची शिरजोरी, दुर्गंधीत जगणाऱ्या तुमच्या नरक यातनांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज। आपलं नाशिक, आपला आवाज। खड्डेमय रस्ते आणि सुस्त प्रशासन, तुमच्या दबलेल्या संतापाचा आता आम्ही होतोय बुलंद आवाज। आपलं नाशिक, आपला आवाज। पाण्यासाठी वणवण पण निर्ढावलेलं प्रशासन, तुमच्या या रोजच्या संतापाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज। आपलं नाशिक, आपला आवाज।
नळाला नाही पाणी, पण प्रशासनाची रडगाणी. तुमच्या या तहानलेल्या प्रश्नांचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. तुटलेली खेळणी, उद्याने भकास, चिमुकल्यांच्या आनंदासाठी प्रशासन उदास. बालमनाचा आता आम्ही होणार बुलंद आवाज. आपलं नाशिक, आपला आवाज. ब्रेक नंतर पुन्हा एकदा बातमीपत्रात स्वागत. मुसळधार पावसामुळे खराब झालेल्या हवामानाचा फटका नवी मुंबई विमानतळावरही विमान सेवेलाही बसलाय. कमी दृश्यमानतेमुळे इंडिगोच्या विमानाला लँडिंग रद्द करून पुन्हा आकाशात झेप घ्यावी लागली आहे. इंडिगोचे ATR विमान धावपट्टीवर उतरण्याच्या तयारीत असताना कमी दृश्यमानतेमुळे वैमानिकाला धावपट्टी स्पष्ट दिसली नाही. त्यामुळे प्रसंगावधान राखत वैमानिकाने तात्काळ गो अराउंड करत विमान पुन्हा आकाशात झेपावले आणि संभाव्य धोका टळला. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरला बसलाय. पुराच्या पाण्याने मंदिर परिसर जलमय झाला असला तरी भाविकांचा उत्साह कायम असून हर हर महादेवाचा जयघोष सुरू आहे. संततधार पावसामुळे भीमाशंकर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून पुराच्या पाण्याने मंदिराला अक्षरशः वेढा घातला आहे. दर्शनबारीच्या पायऱ्यांवरून पाणी वाहत असल्याने संपूर्ण परिसर जलमय झालाय. जंगल परिसरातील डोंगर माथ्यावरून येणाऱ्या पावसामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. मुसळधार पावसातही भाविक सुरक्षित अंतर राखत हर हर महादेवच्या जयघोषात दर्शन घेत आहे. दरम्यान मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकास कामांवरही अतिवृष्टीचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मंदिर प्रशासन आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवत असून भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करायचे आवाहन करण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडीत कृष्णा नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे यंदाचा पहिला दक्षिण द्वार सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. या सोहळ्यानिमित्त हजारो भाविकांनी पवित्र स्नान आणि श्रींचे दर्शन घेतले. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने श्री क्षेत्र नृसिंहवाडीत यंदाचा पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न झाला. या धार्मिक सोहळ्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर देवस्थान प्रशासनाने आवश्यक सुरक्षा व्यवस्था केली असून श्रींची उत्सव मूर्ती परमपूज्य श्री नारायण स्वामी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. दत्तभक्त श्री गुरुदेव दत्त या गजरानं या ठिकाणी आज स्नान करतायत. या पर्वणीचा आनंद घेत आहेत. दत्तदेव संस्थांमार्फत देखील सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी ज्या ठिकाणी आवश्यकता आहे त्या ठिकाणी गर्डर्स, दोऱ्या बांधलेल्या आहेत. त्याचप्रमाणे स्वयंसेवक या ठिकाणी ठेवलेले आहेत. स्वतंत्र एका नावेची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामध्ये इनर्स वगैरे ठेवलेले आहेत. लाईफ जॅकेट्स ठेवलेली आहेत. आणि होता होईल तेवढी जास्तीत जास्त प्रयत्न सुरक्षेकरता जे करता येतील ते देवस्थानमार्फत या ठिकाणी केलेले आहेत. दत्तदेव संस्थांमार्फत या ठिकाणी असणारं दैनंदिन नित्याकरता लागणारं जे सामान आहे कट्ट्यावरचं ते देखील स्वयंसेवक असोत किंवा दत्तभक्त असोत त्या सर्वांच्या मदतीनं या ठिकाणी पाण्यामधून वर आणण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. आणि अशा रीतीनं आज या वर्षातला पहिला दक्षिणद्वार सोहळा या ठिकाणी होतो आहे. डोंबिवलीतील कॅन्सर रुग्णालयाच्या प्रकल्पस्थळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी अचानक भेट देत कामाची पाहणी केली. यावेळी प्रकल्पातील निष्काळजीपणा आणि भिंत कोसळण्याच्या घटनेनंतर त्यांनी संबंधित कंत्राटदाराला चांगलेच फैलावर घेतले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. डोंबिवलीतील प्रस्तावित कॅन्सर रुग्णालयाच्या प्रकल्पस्थळी निर्माण झालेली परिस्थिती पाहून खासदार श्रीकांत शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. भिंत कोसळल्याच्या घटनेनंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत कंत्राटदाराला कामातील हलगर्जीपणाबाबत जाब विचारला. यावेळी थोडी तरी अक्कल वापरा नाहीतर जेलमध्ये टाकून देईल अशा कठोर शब्दात त्यांनी कंत्राटदाराला इशारा दिला. कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून या प्रकरणाची चर्चाही जोरदार सुरू आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. भिवंडी परिसरातील तानसा नदीला आलेल्या पुरामुळे अकोलेली, वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि उसगाव परिसरात पूरस्थिती निर्माण झाली. अनेक घरे आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिक अडकून पडले होते.
आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने बचाव कार्य राबवत सुमारे 50 ते 60 नागरिकांची सुखरूप सुटका केली आहे. मुसळधार पावसामुळे तानसा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. परिणामी अकलोली, वज्रेश्वरी, गणेशपुरी आणि उसगाव परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये पुराचं पाणी शिरलं. रस्ते आणि घरांमध्ये पाणी साचल्याने अनेक नागरिक अडकून पडले होते. परिस्थितीची माहिती मिळताच दक्ष नागरिक फाउंडेशनच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेत तात्काळ बचाव कार्य सुरू केले. वयोवृद्ध महिला आणि इतर नागरिकांसह सुमारे 50 ते 60 जणांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढत सुरक्षित स्थळी हलवले. पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यासाठी स्वयंसेवकांनीही सक्रिय सहभाग घेतला. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात आपत्तीच्या काळात दक्ष नागरिक फाउंडेशनचे पथक नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज असल्याचं संस्थेकडून सांगण्यात आलं. इथली ही जनता आहे, ह्या प्रचंड यांच्यावर एक प्रसंग ओढावलेला आहे की ह्या पूर परिस्थितीमुळे त्यांच्या घराघरामध्ये पाणी गेलेलं आहे, दुकानमध्ये पाणी गेलेलं आहे. आणि ही पूर परिस्थिती झाल्यामुळं आपल्याला आपल्या फाउंडेशनची ही सगळी टीम, ही सगळे माझे युवक सगळे आज मदतीसाठी आलेले आहेत. सर्व जनतेला एक आव्हान आहे की आपण आपल्या या योजनेमध्ये किंवा ह्या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचंय. आणि ह्या आपत्तीमध्ये ज्या ज्या लोकांना, ज्या ज्या जनतेला मदतीची गरज लागेल त्यांना आपण सडळ हाताने मदत करायची. दरम्यान पावसाचा जोर कायम असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असं आवाहन करण्यात आलंय. न्यूज डेस्क, आपलं नाशिक. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वैश्य व्यवसायाविरोधात महात्मा फुले पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 6 महिला दलालांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून 20 पीडित महिलांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणातील 3 आरोपी अद्याप फरार आहेत. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वेश्या व्यवसायाविरोधात महात्मा फुले पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणात 6 महिला दलांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच 20 पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून 3 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. या कारवाईमुळे मानवी तस्करी आणि अवैध धंद्यांवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पारंपरिक मानवंदना दिली. माऊली माऊली आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झालाय. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात प्रवेश करून गणरायाचे दर्शन घेतले. मंदिर ट्रस्टच्या वतीने मानाच्या अश्वांचे विविध पूजन करण्यात आले. या पारंपरिक सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे इथले शितोळे सरकार आहेत हे दरवर्षी ज्या माऊलींच्या रथाबरोबर रथाच्या पुढे या सोहळ्यामध्ये या जे अश्व असतात हे 2 अश्व गेली कित्येक वर्ष या मंदिरामध्ये येतात, बाप्पाचा आशीर्वाद घेतात आणि तिथून पुढं ते वारीला जातात. तर हा आमचा आनंद सोहळाच आहे आणि दरवर्षी आम्ही या सोहळ्याला म्हणजे आम्हाला वाट बघत असतो. असा हा सोहळा आहे आणि खूप चांगला आहे. रामकृष्ण हरी, जय गणेश. बेळगाव जिल्ह्यातील अंकली येथून येणारे हे मानाचे अश्व दरवर्षी आषाढी वारीपूर्वी गणरायाचे दर्शन घेतात. यंदाही ही परंपरा उत्साहात पार पडली. यावेळी मंदिर ट्रस्टतर्फे वारीनिमित्त विविध सेवा उपक्रमांचाही शुभारंभ करण्यात आला. बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. यानंतर भेटूया पुढील बातमीपत्रात, पण त्याआधी पुन्हा एकदा नजर टाकूयात हेडलाईन्सवर. खेड दरड दुर्घटनेतील बाप लेकाचे मृतदेह सापडले. कसारा घाटातील दरड हटवून वाहतूक सुरळीत. वारणा नदीजवळ पूरसदृश परिस्थिती, संपर्क तुटला. त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत. आषाढी वारीसाठी पुण्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त. बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. यानंतर भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत बघत रहा आपलं नाशिक.